मित्रांनो, आपल्या चॅनलला नवीन असाल तर कृपया आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. नीलाच्या लग्नाला अजून वर्षही झाले नव्हते. ती एका लहानशा गावात आपल्या सासरी राहत होती. लग्नानंतर तिचं जीवन पूर्णपणे बदलून गेलं होतं. तिचा नवरा विक्रम एक ट्रक ड्रायव्हर होता आणि महिन्यातून मुश्किलीने 5 दिवस घरी असायचा. बाकी वेळ नीला एकटीच आपल्या सासरी घालवत असे. घरात ना सासू होती, ना सासरे आणि ना इतर कोणाचे नातेवाईक. तिचा दिवस रात्र घराच्या कामात आणि छोट्याशा बगीच्याच्या देखभालीतच जाई. बागेतल्या झाडावेलीचं तिच्या एकटेपणाचे साथीदार होते. नीला त्यांच्याशी बोलायची आणि त्यांची काळजीसुद्धा घ्यायची आणि स्वतःला व्यस्त ठेवण्याचा प्रयत्न करायची. पण कधीकधी एकटेपणा तिच्या विचारांवर अत्यंत भार टाकून जायचा. एक दिवस नीलाच्या माहेरून फोन आला. तिची धाकटी बहीण प्रियाने सांगितलं की त्यांच्या 22 वर्षाचा चुलत भाऊ अर्जुन, जो शहरात शिकत होता, सुट्ट्यांमध्ये गावी राहू इच्छितो. त्यांच्या राहण्याची सोय नीलाच्या घरी होऊ शकली असती. नीलाने अंदाजे हा प्रस्ताव स्वीकारला. अर्जुनच्या येण्याने घरातील वातावरणच बदलून गेलं. तो एक हसतमुख आणि मदत करणारा मुलगा होता. त्याने नीलाच्या घराच्या कामात मदत करायला सुरुवात केली आणि बगीचेच्या देखभालीत हातभार लावू लागला. नीलाला असं वाटलं की तिचा एकटापण आता संपला आहे. काही महिने सर्व काही ठीक चाललं होतं. अर्जुन आणि नीलाच्या मधलं नातं मामी भाच्यापेक्षा जास्त मैत्रीपूर्ण बनलं होतं. ते दोघेही बहुतेकदा संध्याकाळी बगीच्यात बसून गप्पा मारत होते. पण हळूहळू अर्जुनच्या वागण्यात बदल झाला होता. तो नीलाच्या आजूबाजूला गरजेपेक्षा जास्त वेळ घालवू लागला. अनेकदा विनाकारण तो तिच्या कामांमध्ये ढवळाढवळ करायचा. त्याने नीलाशी अनेक वेळा विचित्र प्रकारच्या गोष्टी करायला सुरुवात केली. एक दिवस जेव्हा नीला बगीच्या झाडांना पाणी देत होती, तेव्हा अर्जुन तिथे आला. त्याने गमतीत स्वराला म्हटलं, "मामी, तुम्ही तर खूपच सुंदर दिसता. इथे एकट्या राहता. तुम्हाला कंटाळा येत नाही का?" नीलाने हे हलक्यात घेतले आणि हसून गोष्ट टाळली. पण अर्जुनने ती गोष्ट केवळ गंमत म्हणून सोडली नाही. त्याची नजर आणि बोलणं वेगळंच होतं. रात्रीच्या वेळी अर्जुनचं नीलाच्या आजूबाजूला फिरणं आणि त्याचे बोलणे एका अनपेक्षित भीतीला जन्म देऊ लागले. एक रात्र नीलाला जाणवलं की कोणीतरी तिच्या खोलीच्या दरवाजावर उभं होतं. तिने दरवाजा उघडला, पण तिथे कोणीच नव्हतं. नीलाच्या मनात चिंता वाढू लागली. तिला अर्जुनच्या हेतूवर शक येऊ लागला. तिने एक दिवस अर्जुनला सगळं विचारलं. "अर्जुन, तुला काय झालं आहे? तू असं का वागत आहेस?" अर्जुनने गोष्ट हसण्यात उडवून लावली आणि म्हणाला, "मामी, तुम्ही चुकीचं समजत आहात. मी तर फक्त गंमत करत होतो." नीलाने या गोष्टीकडे दुर्लक्ष करणे योग्य समजले नाही. तिने त्वरित आपला नवरा विक्रमला फोन केला आणि सगळी हकीकत सांगितली. विक्रमने परिस्थितीचं गांभीर्य ओळखलं आणि तात्काळ अर्जुनशी बोलून त्याला परत आपल्या घरी जाण्याचा आदेश दिला. अर्जुनच्या गेल्यानंतर नीलाने सुटकेचा श्वास घेतला. तिला समजलं की एकटेपणा तिला कमजोर बनवू शकतो, पण आपली मर्यादा आणि आत्मसन्मान जपण्यासाठी तिला प्रत्येक परिस्थितीचा सामना धैर्याने करावा लागेल. एकटेपणात माणसाला वाईट विचार आणि भीती सहज घेरतात. त्यामुळे स्वतःला सक्षम ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. अशाच नवीन नवीन कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.